सध्या लोकसभेचा विषय आहे. नागपूर जिल्हा अध्यक्ष म्हणून या ठिकाणी मी आपल्याला बोलवलेला आहे. बरोबर. एक सगळ्याच विधानसभेच्या संदर्भामध्ये पक्षाचा दौरा माझा जिल्ह्याचा झाल्यानंतर प्रत्येक विधानसभेच्या संदर्भामध्ये मी त्या वेळेला बोलेन. मागच्या विधानसभेला असं झालं की ती जागा तुमच्याकडे आली, म्हणजे ती जागा सुद्धा शहाजी बापूंकडेच गेली. मी माझी भूमिका सांगोला तालुक्यातल्या जनतेच्या पुढे स्पष्ट केलेली आहे. मागच्या वेळेला माझ्यावर अन्याय झाला आणि त्यावेळेला माझा नाईलाज होता. तर आता भविष्य काळात तुम्हाला समजेल माझी काय भूमिका असेल ती. आता आज सांगू शकत नाही आपण. आज अन्याय होणार, भविष्य काळात काय दडलंय, अजून काय होणार आहे, माझी भूमिका मांडली. आता मग एक महिन्याभरापूर्वी मी जाहीर सभेमध्ये माझी भूमिका मांडलेली आहे. आणि आता आघाडीच्या सरकारमध्ये आम्ही आहोत. मी एका जबाबदार पक्षाचा जिल्ह्याचा अध्यक्ष आहे आणि एखाद्या तालुक्याविषयी वेगळं काय बोलणं हे आज मला उचित वाटत नाही. त्या वेळेला ती भूमिका मी जाहीर करेन. मी अजितदादांचा कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी पक्षाचा अध्यक्ष आहे. बरोबर. पक्ष संघटना आज माझ्या पुढे एवढाच विषय आहे की पक्ष संघटना जिल्ह्यामध्ये वाढवणं आणि लोकसभेला महाविकास त्या लोकसभेच्या माझी आपल्याला विनंती आहे, लोकसभेच्या निवडणुकीनंतर जेव्हा विधानसभेची बिगुल वाजल त्यावेळेला मी मांडेन ना. आत्ताच अगदी पुढचं आज कशाला बोलायचं, जे काय बोलायचं ती मतदारसंघामध्ये मी सांगितलेलं आहे. आता त्याच्या पक्ष संघटना जिल्हा या विषयावर आपण जर आज चर्चा केली तर मला वाटतं बरं होईल. नाही, आता अन्याय झाला वगैरे ह्या सगळ्या बाबी सगळ्याच राज्याला माहिती आहेत. त्या मी एवढ्या मोठ्या विषयावर बोलणं एवढा मी काय मोठा नाही. नाही, आमच्यावर नाही विभाजन झालं. आज पवारसाहेब आज माझे दैवती आहेत, परंतु दादांचं भविष्यकाळातलं नेतृत्व याच्यामुळं आम्ही दादांच्या बरोबर थांबायचा निर्णय घेतला जायचा. आत्ता कार्यालय आज सुरू केलेलं आहे. आज पूजा घातलेली आहे. त्याच्यानंतर राहिले. आता भाजप हा आमचा मित्र पक्ष आहे. आमची आघाडी आहे राज्याला. भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजितदादा आणि शिंदेची शिवसेना हे दोन्ही पक्ष आमचेच आहेत. शिंदेची शिवसेना ही मूळ शिवसेनाच आहे आणि दादा हे आता देशाचे अध्यक्ष आहेत, राष्ट्रीय अध्यक्ष. त्यांच्या नेतृत्वाखाली ही महाआघाडीचं आम्ही त्यांचे कार्यकर्ते आहोत. तर भविष्य काळामध्ये जास्तीत जास्त महाआघाडीचे लोकसभेवर आणि विधानसभेवर कसे जातील खासदार आणि आमदार यासाठी आमचा प्रयत्न आहे. लोकसभा वरिष्ठ पातळीवर जे निर्णय घेतील दादा आणि ज्याच्याकडे जाईल तो उमेदवार आम्ही निवडून आणू. आमच्या नेतृत्वानं अजून लोकसभेच्या संदर्भामध्ये काय करावं अशी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याची बैठक बोलवली नाही. जेव्हा ते बैठक बोलवतील त्यावेळेला आम्ही आमचं मनोगत त्या ठिकाणी सगळे ह्याला सांगा महेश बुक कर. ते आपली ही गादी करते हॉटेलमध्ये पैसे. पहिल्यांदा आपल्या सर्व पत्रकार मित्रांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. राज्यातल्या घडामोडीच्या नंतर राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली बैठक माझ्यावर पक्षानं जबाबदारी दिल्यानंतर आज या ठिकाणी सोलापुरामध्ये घेतली आणि ग्रामीण भागातल्या प्रत्येक तालुक्यातल्या कार्यकर्त्यांचा प्रचंड असा प्रतिसाद आजच्या बैठकीला या ठिकाणी मला मिळाला. दादांच्या नेतृत्वाखाली सोलापूर जिल्हा हा भविष्यकाळामध्ये दादांच्या पाठीमागं खंबीरपणानं उभा करण्यासाठी आज या ठिकाणी जिल्ह्यातले सगळे नेते मंडळी त्याचबरोबर सगळे प्रमुख कार्यकर्ते यांना या ठिकाणी बोलवून घेऊन पक्षाची बांधणी घड्याळ तेच पण वेळ नवी या हिशोबाप्रमाणे पक्षाची पुन्हा एकदा नेटानं बांधणी करण्याच्या हिशोबानं आज बैठक झाली आणि भविष्य काळामध्ये सोलापूर जिल्हा हा दादांच्या पाठीशी खंबीरपणानं उभा राहून जास्तीत जास्त आमदार भविष्य काळात दादांच्या पाठीमागं कसे उभा करता येतील या दृष्टिकोनातून पक्ष संघटना बांधणीचं काम आजपासून सुरू केलेलं आहे. चांगली झाली. बैठक बोलवली होती पण बैठकीचं मेळाव्यात रूपांतर झालं. एवढी कार्यकर्त्यांची उत्साही गर्दी आजच्या मिटिंगला होती. एक जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीच्या बैठकीचं एक वेगळं आकर्षण झालेलं होतं. तर आज बैठकीचं रूपांतर मेळाव्यामध्ये झालं आणि अतिशय सगळ्यांनी सकारात्मक अजितदादांच्या नेतृत्वाखाली सोलापूर जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची फळी
मोठ्या भविष्यकाळामध्ये जोमानं निर्माण करून सोलापूर जिल्ह्यात पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 1 नंबरवर कसा न्यायचा या दृष्टिकोनातून कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी संकल्प सोडलेला आहे. मी एक जिल्ह्यातला एक छोटा कार्यकर्ता आहे. पक्षाची धोरण, पक्षाची ध्येयधोरणं आहेत ती वरच्या पातळीवर ठरवली जातात. त्यांची जी ठरवलेली काय आपल्याला नियमावली दिलेली आहे किंवा काय करायचं ते आदेश आम्ही पाळणारी कार्यकर्ते आहोत. त्याची बॉडी आम्ही 8-1 दिवसात आज सगळ्यांशी चर्चा करून सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसची नवीन कार्यकारिणी आता या ठिकाणी जिल्हा अध्यक्ष आहेत नवीन नेमलेले, आव्हाड आणि आपले कार्याध्यक्ष आहेत. महिलांची नियुक्ती आता होईल. जेवढे सगळे सेल आहेत त्या सगळ्या नियुक्त्या करून राष्ट्रवादी काँग्रेसचं मी तुम्हाला मगाशी सांगितलं घड्याळ तेच आहे, वेळ नवी आहे. सगळे नवे खेळाडू बरोबर घेऊन आम्ही भविष्यकाळामध्ये आमचं बॅटिंग करू. सोलापूरच्या हक्काचं जे काय मिळणार आहे त्याच्यासाठी मी अध्यक्ष म्हणून किंवा जिल्ह्यातला एक कार्यकर्ता म्हणून माझी भूमिका ही जिल्ह्यालाच राहावं अशी 100% राहणार आहे. त्यामध्ये काही वेगळं असायचं काही कारण नाही. सोलापूरचं मिलेट सेंटर कुठं गेलं ह्याच्या वादात मी बसत नाही. परंतु जे आपल्याला पाहिजे, आता स्वतंत्र विद्यापीठ पाहिजे होतं, स्वतंत्र विद्यापीठ आपल्याला दिलं. असं काय नसतं. राजकारणामध्ये काही गोष्टी घडत असतात. त्याच्याबद्दल एखाद्या कुठल्या गोष्टीबद्दल उगाच वाद करत तो चिघळत बसवणं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पसंत नाही. आणखी एखादी गोष्टी आपल्याला मिळेल. नाही, जे गेलं ते गेलं असं नाही हो. हे बघा, विकासाची कामं रोजच्या रोज वाढत असतील. हो ना, अजून त्याच्यापेक्षा मोठं काय मिळू शकेल आपल्याला. तेच घेऊन आपण वाजवत बसण्यापेक्षा पुढचं मोठं काहीतरी आम्हाला मिळेल ते आम्ही आणू. नाही, कशासाठी काहीच कारण नाही ना. नेते आहेत ते माझे आणि महाविकास आघाडी एकटं काय अजितदादांनी नेलेलं नाही. हा निर्णय महाविकास आघाडीचा आहे. इथं बाकीचे पक्ष आहेत सगळे. एकट्या राष्ट्रवादीला तुम्ही कसं धरताय? बाबतीमध्ये आणि उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाच्या बाबतीमध्ये मी आत्ताच सांगितलं आपल्याला की आमच्या पक्षाची आज पहिली बैठक झाली. 8-1 दिवसामध्ये 8-10 दिवसाच्या म्हणजे कार्यकारिणी सगळे आम्ही जाहीर करू आणि सगळ्या नेते मंडळी कार्यकर्त्यांच्या बरोबर लोकसभेच्या संदर्भामध्ये जे कार्यकर्त्याचं मत आहे ते मत आम्ही आमच्या नेत्याच्या कानावर घालू. साहजिकच प्रत्येकाला वाटत असतं आपल्याकडे यावा. साहजिकच आहे. प्रत्येक पक्षाला वाटतं आपल्याकडे यावा. तसं राष्ट्रवादीला असं वाटतं की ते आपल्याकडे यावा. तरीसुद्धा जे महाआघाडीचे नेतेवर ठरवणार आहेत आणि तो निर्णय जो आम्हाला देतील तो निर्णय आम्हाला बंधनकारक राहील. उमेदवार पण 2 उमेदवार असा आहेत म्हणून सांगितलं जातं. अकलूजचा एक आणि फलटणचा एक असं सांगितलं जाते. मात्र राष्ट्रवादीकडून अशा प्रकारचा काही दावा बिवा केला जाणार आहे का नाही? आता असं आहे, मी आत्ताच सांगितलं आपल्याला की राज्यामध्ये देशामध्ये आमच्या महाविकास आघाडीचे सरकार आहे. कुठल्या पक्षानं काय बोलावं हा त्यांचा निर्णय आहे. पण मी जिल्हाध्यक्ष म्हणून मी सांगेन, जिल्हाध्यक्ष म्हणून माझं मत असं आहे की महाआघाडीचा जो वरिष्ठ पातळीवरचा निर्णय होईल तो आम्हाला बंधनकारक राहील आणि त्याप्रमाणे आम्ही काम करू. Like, subscribe, click on the bell.